नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी जर आमचं सरकार आलं तर प्रथम शेतकऱ्यांचे 7-12 कोरे करू असं आश्वासन दिलं होतं। पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत। शेतकऱ्यांच्या 7-12 वर कर्जाचा उतारा राहणार नाही। 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, तर त्याचबरोबर 2 उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी शपथ घेतली होती। सरकार स्थापन होऊन आज तब्बल 6 महिने 17 दिवस पूर्ण होत आहेत, पण शेतकरी आजवर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे। पण ही प्रतीक्षा आता कुठेतरी संपतानाचं चित्र दिसत आहे। ते म्हणजे नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी वेळ पाहून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं पुन्हा एकदा आश्वासन दिलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आता पुन्हा एकदा कर्जमाफीची आस लागली आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे। या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल। आगामी महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा हे वक्तव्य करण्यात तर आलं नाही ना, ही शंका देखील आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये सतावत आहे। नुकतेच बच्चू कडू यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं, पण कर्जमाफीसाठी तातडीने समिती नेमली जाणार असून त्यात बच्चू कडू यांचीही निवड करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून आश्वासन दिल्यानंतर शेवटी बच्चू कडू यांनी उपोषण सोडलं। आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आणि याचं श्रेय कोण घेणार। यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेत दाखल झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे। बऱ्यापैकी चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद जरी असेल तरी पेरणीसाठी लागणारा खर्च झेपणारा नाही आणि यापूर्वी घेतलेलं कर्ज फेडता आलं नाही, त्यामुळे बऱ्याच बँकांनी शेतकऱ्यांना कर्जच दिलं नाही। शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल आणि यासाठी मुख्यमंत्री आता कितपत लवकर निर्णय घेतील हे पाहणं देखील गरजेचं आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि आता येणाऱ्या निवडणुकीच्या दरम्यान कर्जमाफीबद्दल वेळ पाहून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर मोठा संभ्रम निर्माण होत आहे। निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या समस्येवरती बोंबा मारणारे पक्ष आपण पाहतो, पण आजवर बऱ्याच निवडणुका या शेतकऱ्यांना आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती टाहो फोडत जिंकत आल्या, पण निवडणुका झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येकडे कोणीही फिरकून पाहत नाही। महाराष्ट्रात अर्थातच विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे। दिवसाला जवळपास 5 ते 6 आत्महत्या या ठिकाणी होत असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणीच बोलायला तयार नाही। कर्जमाफी मागायची तरी कुणाकडे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, कारण यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर या संदर्भात मी असं कुठलंही वक्तव्य सभेत केलं नाही असं बोलत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती पडदा टाकला। माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? तर कृषी मंत्र्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं बोलत त्यांनी हात झळकले। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने दिलेला एकही शब्द सरकार तोडणार नाही असं सांगितल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा आशेचे किरण शेतकऱ्यांना दिसायला लागलं। आता या आश्वासनानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे। आता हे पाहणं गरजेचं आहे की खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री पाळतील का।